नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की महार वतनाची जमीन जर इतर कुणाला विकायची असेल तर त्याबद्दल काय तरतुदी आहे, काय अटी शर्ती आहेत, कुठल्या कायद्यात आहे आणि कुठल्या सेक्शनमध्ये आहेत, या संदर्भाने माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर बरेचदा काय होतं की पुणे आणि परिसरात मी बरेचदा असं बघितलं आहे की वतनाच्या जमिनी आहेत, पण या वतनदार लोकांनी महारपेक्षा इतर समाजाला त्या जमिनी अगदी कवडीमोल भावात विकल्या आहेत। आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वतनाच्या जमिनी विकताना कलेक्टरची पूर्वपरवानगी घेऊन या जमिनी हस्तांतरित करायच्या असतात। पण बऱ्याच लोकांना या अटी शर्तीबद्दल माहीत नसल्यामुळे थेट विक्री केली आहे आणि ज्यांनी विकत घेतली त्याच्या नावाने खरेदी खत दिल्यामुळे त्या माणसाचं 7/12वर नावसुद्धा आलं। पण हा अशा पद्धतीने जो कुठला व्यवहार झालेला आहे तो व्यवहार कायद्याच्या नजरेत बेकायदेशीर आहे, इल्लीगल व्यवहार आहे। समजा तुमची एखादी वतनाची जमीन असेल आणि तुमच्या पूर्वजांनी महारपेक्षा इतर कुठल्या समाजाच्या माणसाला ती हस्तांतरित केलेली असेल तर तुम्ही कागदपत्र तपासा आणि हे बघा की हे जे हस्तांतरण झालं किंवा हा जो व्यवहार झाला, हा व्यवहार करताना तुमच्या पूर्वजांनी विक्री करताना कलेक्टरची परवानगी घेतलेली आहे का हे बघा। जर तुमच्या पूर्वजांनी कलेक्टरची पूर्वपरवानगी न घेता खरेदी दस्त बनवून एखाद्या दुसऱ्या समाजाच्या माणसाला वतनाची जमीन जर विकलेली असेल तर हा व्यवहार रद्द होतो, कारण महार वतनाची जमीन विकण्यासाठी कलेक्टरची परवानगी असणे मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे। त्यामुळे तुमच्या पूर्वजांनी कलेक्टरची परवानगी न घेता एखादी जमीन विकलेली असेल आणि ती जमीन जर वतनाची असेल तर तुम्ही आजही दावा दाखल करू शकता आणि हा जो कुठला खरेदी व्यवहार झालेला आहे ते खरेदी खत तुम्ही रद्द करून घेऊ शकता। बरं, मग याची तरतूद कुठे आहे? याची तरतूद तुम्हाला सापडते वतन अबॉलिशन ॲक्ट 1959 मध्ये सेक्शन 5 सबसेक्शन 3 मध्ये याची तरतूद दिलेली आहे। काय म्हणते ही तरतूद? ही तरतूद म्हणते द ऑक्युपन्सी ऑफ लँड रिग्रांटेड अंडर सबसेक्शन 1 may be transferred by the occupant for agricultural purpose and no previous sanction or no objection certificate from the collector or any other authority shall be necessary for such transfer। म्हणजे काय की जर रिग्रांट झालेली जमीन तुमच्याकडे आहे आणि ती वतनाची जमीन असेल तर ही जमीन ट्रान्सफर करताना कलेक्टरची परवानगी अनिवार्य आहे असं हे सेक्शन म्हणतं। त्यामुळे मित्रो, तुमच्या पूर्वजांनी चुकीने किंवा अज्ञानाने किंवा थोड्याफार पैशासाठी महार वतनाची जमीन जर विकलेली असेल आणि कलेक्टरची परवानगी घेतलेली नसेल तर या सेक्शनच्या अंतर्गत तुम्ही त्या खरेदी खताला चॅलेंज करू शकता आणि तुमची जी काही वतनाची जमीन आहे ती परत मिळवू शकता। तर मित्रो, ही होती माहिती की महार वतनाची जमीन कलेक्टरची परवानगी न घेता जर विकली तर कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत त्याला चॅलेंज करता येतं या संदर्भाने माहिती। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना खरोखर काम आहे, सिरियसली काम आहे, ते व्हॉट्सॲपवर आपलं नाव, गाव, जिल्हा लिहा, मेसेज टाका। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि कायदेशीर सल्ला देऊ। बाय।